नमस्कार, story.comच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विशाल. आपण एखाद्याचं कर्म हिरावून घेऊ शकतो, पण त्याचं कर्तृत्व हिरावून घेऊ शकत नाही. वारे गुरुजी नावाचे एक शिक्षक याचंच उदाहरण आहेत. एक शाळा त्यांनी तयार केली, तिच्यावर मेहनत घेतली, जगातल्या सर्वोत्कृष्ट शाळांपैकी ती एक बनवली. पण राजकारण झालं आणि त्यांची तिथून बदली झाली एका ओसाड ठिकाणी. पण कर्तृत्व त्यांच्यासोबत होतं, जे कोणी हिरावून घेऊ शकत नव्हतं. वारे गुरुजींनी ती दुसरी शाळासुद्धा तशीच बनवली. 3 विद्यार्थी असलेली शाळा 120 विद्यार्थ्यांपर्यंत नेली. जगातल्या टॉप 10 शाळांपैकी ती शाळा एक बनली. गेल्या जून महिन्यात रँकिंग आली. तेच वारे गुरुजी माझ्यासोबत आहेत. तर तुमचं खूप खूप स्वागत story.comमध्ये. तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे, सगळं शिक्षणावर तुम्ही केलेलं काम जाणून घ्यायचं आहे. पण वारे गुरुजी सगळ्या शिक्षकांना घडवतात, म्हणजे विद्यार्थ्यांना घडवतात, शाळा तयार करतात. मला त्या वारे गुरुजींविषयी जाणून घ्यायचं की ते वारे गुरुजी नेमके कोणत्या शाळेत शिकलेत? कदाचित त्याला अनुभवाची शाळा म्हणता येईल. अनुभवाची शाळा म्हणता येईल, तिला माणुसकीची शाळा म्हणता येईल. त्या शाळेमध्ये ते शिक्षण झाले आणि ते आता उपयोगाला येते. म्हणजे तुमचं लहानपणीचं शिक्षण तुम्ही कुठे वाढलात, तुम्ही शिक्षण कसं घेतलं, मला ते माहीत करून घ्यायचं थोडं. गावातल्याच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं प्राथमिकचं. जातेगाव बुद्रुक, तालुका शिरूर, हे पुणे जिल्ह्यातलं गाव माझं. आणि गावातच एक शाळा की जी प्राथमिक 7वीपर्यंतची शाळा होती, तिथं शिक्षण 7वीपर्यंतचं झालं. त्यानंतर शेजारच्या गावात हायस्कूल आणि तालुक्याच्या गावात जाऊन 11वी 12वी आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात, असा एकंदर शिक्षणाचा तो प्रवास होता माझा. आणि मग त्यानंतर तुम्ही D.Ed केलं आणि शिक्षक झालात. D.Ed केल्यानंतर शिक्षक झालो. पहिली शाळा मिळाली आणि पहिल्या शाळेतला जो पहिला दिवस होता, त्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी असं वाटलं की आजपर्यंत शिकलोय ते सगळं काही इकडं कामाचं दिसत नाही. म्हणजे शिकला ते काहीच कामाचं नव्हतं. मग त्यानंतर जे मी पहिलं उत्तर दिलं की त्यानंतर अनुभवाच्या शाळेत शिकलो. रोज जे काही आवश्यक होतं ती शिकवणारी कदाचित बऱ्याच वेळा मुलंच होती. आणि त्या मुलांच्याकडं एक मेसेज असतो आपल्याला द्यायला. प्रश्न फक्त हा असतो की आपला रिसिव्हर तो मेसेज पकडतोय का नाही पकडत. पण ते मी पकडत गेलो. मुलांचं माझं बॉन्डिंग चांगलं असायचं. ते बॉन्डिंग चांगलं असण्यापाठीमागं माणुसकी हे कारण होतं. अशा पद्धतीने मग ते शिक्षण आणि हे शिक्षण. तुम्ही 1996ला लागलात माझ्या मते. 96ला पहिल्या शाळेत जेव्हा तुम्ही जॉईन केलं, ती शाळा कुठली ते सांगा. आणि जेव्हा जॉईन केलं तेव्हा विचार केला तर आपल्याला पुढे असं काही करायचं आहे, तेव्हा व्हिजन डोळ्यासमोर होतं काही? तसं शिक्षक म्हणून मी ठरवूनच झालो होतो. कारण माझे जे शिक्षक होते, मला ज्यांनी 7वीपर्यंत शिकवलं होतं, त्यांच्या आयुष्याकडे बघून मला असं नेहमी वाटायचं की शिक्षकाचं आयुष्य फार चांगलं असतं आणि त्याला बरंच काही करता येतं तिथं. मी ठरवून शिक्षक झालो होतो. माझ्याकडे गुणवत्ता होती, मी इतरही काही करू शकलो असतो, पण मी शिक्षकच ठरवून झालो होतो. आणि सुरुवात ज्यावेळेस डिसेंबर 96ला सुरुवात केली या क्षेत्रामध्ये, आज जे काही झाले हे जरी मी ठरवलेलं नसलं तरी सर्वोत्कृष्ट जे काही करता येईल ते करायचं हे मात्र ठरवून होतं. त्यामुळे कदाचित ते सर्वोत्कृष्ट करायच्या ओघामध्ये म्हणा किंवा जे समोर विद्यार्थी आहेत आमचे, त्यांना सर्वोत्तम देण्याच्या जी एक मनातली इच्छा असते, त्या इच्छेमुळं म्हणा जे काही चांगलं असतं ते होत गेलं. बरोबर. तुम्ही वाबळेवाडीला जेव्हा बदली तुमची कधी वाबळेवाडी झाली होती? 2012ला वाबळेवाडीला गेलो. 2012ला तिथे गेलात. तिथे गेल्यानंतर त्या शाळेत तुम्ही असं काय पाहिलं होतं की तुमचं जे व्हिजन आहे त्याची सुरुवात तुम्ही तिथून केली? नाही, त्याच्या आधी मी 2 शाळांमध्ये काम केलं होतं. एक गर्दरेवाडी म्हणून, त्यानंतर एक जातेगाव म्हणून. गर्दरेवाडी एक अशी शाळा होती की नवीनच ओपन झालेली शाळा होती ती, आणि 16 मुलं होती आणि मी एकटाच तिथं होतो शिक्षक म्हणून. आणि एका खूप दुर्गम भागातलं ते गाव होतं, तिथली ही शाळा होती. त्या शाळेमध्ये काम करत असताना खूप सारे प्रयोग केले मी. कदाचित मी जे सांगितलं की मागच्या वर्षी शासनाने सगळे प्रयोग अडॉप्ट केले आणि त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल बनवून सगळ्या महाराष्ट्रातल्या 4 लाख शिक्षकांना त्याचं ट्रेनिंग दिलं, पण ते सगळे प्रयोग त्या गर्दरेवाडीच्या शाळेत केले होते. तिथून खरी सुरुवात आहे ती कामाची. त्या शाळेत खूप चांगलं काम झालं, चांगली शाळा उभी राहिली. त्यानंतर जातेगावला बदली झाली.
जातेगावमध्ये एखादं वर्ष पाहिजे होतं अजून की वाबळेवाडीत जे घडलं ते सगळं तिथं घडलं असतं, पण सरकारी कर्मचारी म्हणून बदली अपरिहार्य असते. बरोबर. तिथं प्रशासकीय बदली झाली आणि वाबळेवाडीत गेलो. वाबळेवाडीत गेल्यानंतर मग मलाच असं वाटलं की जातेगावला आपण इतकं काम केलं पण त्याचा अंतिम परिणाम आपल्याला दाखवता आला नाही. याला कारण असं की आपण थोडं स्लो काम केलं. हेच जर काम आपण वेगात केलं तर ते होऊन गेलं असतं. मग वाबळेवाडीत आता वेळ नाही घालवायचं. इथं आल्यानंतर किमान 4-5 वर्ष तर मी इथं नक्कीच आहे हे मला माहीत होतं. तेवढा वेळ न घालवता आपलं काम आपण पूर्ण करायचं. कामाला सुरुवात केली साधारण 3-3.5 वर्षात हे काम आम्ही तिथं उभं केलं. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, जिला गव्हर्नमेंटनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानांकन दिलं होतं, अशी शाळा तिथं उभी राहिली. आणि त्या शाळेला समोर ठेवून अगदी महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ नावाचं एक शिक्षण मंडळ तयार केलं. सुरुवातीला 100 शाळा त्याच्यामधून डेव्हलप करायचं ठरलं, नंतर 100% शाळा डेव्हलप करायचं ठरलं होतं. अशा दर्जाची ती शाळा तयार झाली होती. वेगवेगळ्या इतर देशातल्या शाळांसोबत तिचं टायअप असायचं, एक्सचेंज प्रोग्राम असायचा. स्वीडनमधल्या शाळा होत्या, इंग्लंडमधल्या शाळा होत्या, फिनलंडमधल्या शाळा होत्या. मुलं खूप ज्याला आपण भविष्यवेधी फ्युचरिस्टिक एज्युकेशन म्हणतो किंवा जागतिक दर्जाचं शिक्षण म्हणतो, अशा दर्जाचं शिक्षण मुलं घ्यायची. ती खूप चांगली शाळा उभी राहिली होती तिथं. आणि त्या शाळेत काम करत असताना की एक मग अगोदर आम्ही शाळेमध्ये काम करत होतो. सपोज गर्दरेवाडी ही पहिली शाळा होती. तिथं खूप सारे प्रयोग केले. जातेगावमध्ये ते काम स्लो झालं होतं जरा, कारण त्या अनुभवाचा आणि परिस्थितीचा तो सांगड घालत पुढं जायचं होतं आम्हाला. वाबळेवाडीत मात्र ह्या सगळ्या अनुभवाच्या आधारावर थोडंसं लवकर काम करता आलं. आणि दुसरा एक तिथं गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एक गोष्ट अशी होती की ती एक छोटी शाळा होती. ज्यावेळेस मी तिथं गेलो त्या शाळेमध्ये 32 मुलं होती आणि आम्ही 2 शिक्षक होतो. तर त्या शाळेमध्ये मला आपोआपच माझ्याकडे, मी थोडासा सिनियर असल्यामुळं प्रभारी मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडे चार्ज आला. मग आता निर्णय आपण घ्यायचेत आणि इम्प्लिमेंट पण आपण करायचेत, एक्झिक्यूट पण आपण करायचेत. मग ते थोडं सोपं गेलं आणखी, की वेगवेगळे प्रयोगाचे निर्णय घेऊन त्याला आम्ही तिथं राबवले. आणि ती शाळा एक खूप चांगल्या दर्जाची शाळा, की काही दिवसातच 32 मुलांची 750 मुलं झाली, 725. आणि 5,000 मुलांचं वेटिंग लिस्ट असायचं तिथं. सरकारी शाळा, मराठी माध्यमाची शाळा, तरी पण 5,000 मुलांचं वेटिंग लिस्ट असायचं. अशा पद्धतीचं ही तिथली शाळेची ती डेव्हलपमेंट होती. थोडासा निर्णय घेण्याची जी स्वातंत्र्य मिळालं त्यातून हे पुढं विकसित झालं होतं वेगळं. त्या काळी म्हणजे जिथे गावात झिडपीला मुलं मिळत नाहीत तिथे तुम्ही त्यांना परदेशी भाषा शिकवणं असेल, त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी आणणं असेल, ह्या संकल्पना नेमक्या डोक्यात कुठून यायला लागलं तुमच्या? मला असं वाटतं ना, मी त्याच्याकडे असं पाहतो म्हणजे की शाळेमध्ये शिकत असणारी मुलं ही साधारण 15 वर्षानंतर ते 20 वर्षानंतर जगाच्या स्पर्धेमध्ये जाणार असतात. त्यावेळेस नेमकी जगाची परिस्थिती काय असणार याचा थोडासा अंदाज शाळेने किंवा शिक्षकांनी घेतला पाहिजे. आणि त्यावेळेसचं जग कसं असेल त्यानुसार त्यावेळेस सपोज टॉप 10 मध्ये कोणत्या गोष्टी असतील तिथं त्या आत्ताच शाळेमध्ये आपल्याला दिसल्या पाहिजेत किंवा त्याच्यावर काम चालू झालं पाहिजे. असा जो एक विचार होता मनामध्ये, तो विचार आम्ही तिथं राबवला होता मुख्यत्वे. आणि ज्याला आपण म्हणतो की आपण काही गोष्टींना फार मर्यादा घालून घेतलेल्या आहेत, की आपल्याला असं वाटतं की हे शक्य आहे का, हे होईल का, मुलं छोटी आहेत वगैरे वगैरे. हे असं काही नसतं, फार सोपं असतं, सगळं सहज होत असतं. आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला तो आत्मविश्वासाने आपल्याला पुढं जाणं ही गोष्ट करायची असते. आणि एक याच्यातून महत्त्वाची गोष्ट आम्ही अशी सिद्ध केली की सरकारी शाळेच्या जेवढ्या मर्यादा होत्या त्या मर्यादा तोडायचं काम केलं आणि शिक्षकांना आत्मविश्वास देण्याचं काम केलं की हे होऊ शकतं. मग अनेक ठिकाणी असे प्रयोग चालू झाले. हा त्याचा फार चांगला इम्पॅक्ट आहे पुढचा. म्हणजे जी शाळा पाहायला आलेल्या लोकांनी नंतर तिकडे जाऊन त्याच्या शाळा सुरू केल्या काही? अशा हजारो शाळा महाराष्ट्रामध्ये आज पण चालू आहेत. तिथून प्रेरणा घेऊन शिक्षकांनी आपापल्या गावात जाऊन
तशा प्रकारच्या बनवण्याचा प्रयत्न केला होता. जी वाबळेवाडीची शाळा तुमच्यामुळे जगभरात पोहोचली, त्यात वाबळेवाडीने तुम्हाला एक दुःखद क्षण पण दिला आयुष्यामध्ये, जो तुम्ही कदाचित कधी विसरू शकत नाहीत. तर हे असं शिक्षकांसोबत होतं म्हणून शिक्षकाचा पुढाकार घेत नाहीत, की फक्त पुढाकार घेणाऱ्यांसोबत जसं होतं? वाबळेवाडीमध्ये आम्ही सरकारी शाळेचं एक मॉडेल उभं केलं. आणि तो जो तुम्ही ज्या दुःखद क्षणाचा उल्लेख केला, मुळात आम्ही त्याला दुःखद समजत नाही, आम्ही ते फार एन्जॉय केलं सगळं. कारण असं एक विनाकारण म्हणण्याचा एक प्रघात असतो की चांगलं काही काम केलं की फार अवघड असतं, आम्ही फार कष्टाने केलं, किंवा काही संघर्ष आला तुमच्या आयुष्यात तर त्याचं रडगाणं गायचं, असा एक जी पद्धत असते. त्या दोन्ही गोष्टींना टाळून आपण काय केलं की हे जे काम उभं राहिले हे फार सोपं आहे, सगळ्यांना सांगितलं. कसं करायचं ते सांगितलं, त्याच्या स्टेप्स सांगितल्या. हे सगळं ओपन टू ऑल, जेवढं काय आपल्याला कळलंय ते सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. आणि त्यामुळं फक्त वाबळेवाडीतच 5,000 मुलांचं वेटिंग होतं. वाबळेवाडीच्या आजूबाजूच्या 2-3 शाळा बंद पडल्या होत्या खाजगी. आणि त्या खाजगी शाळा, त्यातली एक शाळा तिथल्या स्थानिक आमदाराची होती. मग आता हे थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविक असतं. अर्थात त्याचं काही पोट त्या शाळेवर आलेलं नव्हतं, पण थोडासा इगो असतो ह्या लोकांना तर जास्तच असतो. तर मग त्यातून तो सगळा प्रकार उभा राहिला होता. त्या प्रकारात वाबळेवाडीच्या निमित्ताने तो क्षण आला होता, पण तो क्षण वाबळेवाडीकरांनी आणलेला नव्हता. वाबळेवाडीकर उलट पूर्णपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आजपर्यंत. पण तर त्या चांगलं काम करत असताना अशा गोष्टी येणं स्वाभाविक आहे, आम्ही पण जाणून होतो. किंवा त्याच्या अगोदर आम्ही एकत्रित बोलताना नेहमी म्हणायचो की खूप मोठं काम झालंय, त्याच्यावर नक्कीच काहीतरी होणार, हे आम्ही बोलायचो एकमेकात बोलत असताना. आणि ते झालं. पण ते इतकं स्वाभाविक असतं, आम्हाला त्याची जाणीव होती की काहीतरी घडू शकतं. काय मोठं करायचं म्हणजे अडचणी त्यात येणार. आजपर्यंत जेवढ्यांचा इतिहास आहे की ज्यांनी चांगलं काम उभं केलंय, त्या सगळ्यांना फेजमधून जावं लागलेलं आहे. आपण काय अपवाद नव्हतो. आमच्यावरती वेळ येणार होती, आली, पण आम्ही त्याच परिस्थितीने किंवा त्याच मानसिकतेने त्याच्याकडे पाहिलं, पण आम्ही उत्तर दिलं. आम्ही समर्पक उत्तर दिलं, सडेतोड उत्तर दिलं. आणि इथून पुढच्या काळात जोपर्यंत माणसांची आहे ह्या पिढीची स्मरणशक्ती शाबूत आहे, तोपर्यंत परत कोणी शिक्षकाच्या आणि चांगल्या शाळेच्या वाटत जाण्यासाठी 100 वेळा विचार केले, एवढं चांगलं उत्तर दिलं. पण तुम्ही सगळं चौकशीतून निर्दोष बाहेर आलात, त्या आरोपात तथ्य नव्हतं, लोक तुमच्या मागे होते, सगळं खरं झालं. पण तुम्ही ज्या शाळेला रात्रदिवस 9 वर्ष एकत्र केला, त्या शाळेत असं घडल्यानंतर, तिथे तुमच्यासोबत हा प्रकार घडल्यानंतर तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? कदाचित माझ्या सुदैवाने कुटुंब फार असं सपोर्टिव्ह आहे माझं, आणि सकारात्मक विचार करणार आहे. म्हणजे वडील मला म्हटले होते की तू फार चांगलं काम केलंय, तुला वाटत असेल तर ह्या सगळ्या गोंधळाच्या बाहेर सुद्धा पडू शकतोस, पण तुझा निर्णय तू घे कसं करायचं. मी संघर्षाचा निर्णय घेतल्यानंतर सगळे माझ्यासोबत राहिले. एक गमतीचा अनुभव सांगतो तुम्हाला की जालन्यावरून वडिलांचे काही मित्र आले होते घरी भेटायला त्या काळात. आणि ते वडिलांना बोलता बोलता असं म्हणले की त्या आमदाराला, म्हणजे त्याच्याबद्दल थोडेसे अपशब्द वापरले त्यांनी, आणि विनाकारण त्यांनी आपल्या गुरुजींना त्रास दिला. तर वडील म्हटले होते की त्याला माहीत नाही अजून, म्हणजे माझ्यावरचा विश्वास घरच्यांचा कसा आहे ते मला यातून सांगायचे. वडील त्यांना सांगताना म्हणले की त्या आमदाराला माहीत नाही अजून, तो फसलाय याच्या नादी लागून. याचा अर्थ घरच्यांचा विश्वास माझ्यावर पक्का होता. मी ते दुरूनच ऐकलेलं होतं, पण मला बरं वाटलं एवढा विश्वास जर असेल आणि इतके जर ठाम असतील घरचे, तर आपल्याला अजून बळ मिळतं त्यातून. बरोबर. तर अशा पद्धतीचं, किंवा मुलं असतील किंवा पत्नी असेल, आई असेल, म्हणजे ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी हसत खेळत तो दिवस एन्जॉय केलेला होता. आणि ज्या दिवशी तो तुम्ही म्हटले ना की निर्दोष झालो, त्या दिवशी पण असं काय फार आनंदाच्या भरात आकाशात गेलोय असे काय नव्हतं. त्याला काय फार कॅज्युअली घेतलंच नव्हतं. थोडक्यात
तो पदाधिकारी म्हणून किंवा त्याच्यासोबत जो मुख्य अधिकारी होता जिल्हा परिषदचा त्यालाही आम्ही फार कॅज्युअली घेतलं नव्हतं. हे बिचारे आहेत आणि आहे त्या सिच्युएशन की ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या म्हणजे ते परिस्थितीने त्यांना बळीचे बकरे बनवलेले आहेत असं आमचा त्यांच्याबद्दलचा समज होता. आणि ते त्या पद्धतीने आम्ही पाहिलं. ज्यावेळेस दोषमुक्त आहे तुम्ही असं पत्र आलं मला, उलट ते पत्र मी मागं पाठवलं होतं परत. आणि हे दोषमुक्त आहे हा शब्द मला मान्य नाही, मी आरोपमुक्त आहे असं मला इथं लिहून पाहिजे म्हणून सांगितलं होतं. तो एक शब्द बदलून घेतला. हो. आणि वाबळेवाडीतून मी आता तुम्ही जेव्हा गाडीतून उतरला तेव्हा चालताना तुम्हाला काय पहिला प्रश्न विचारला तर चप्पल तुमची गाडीत राहिली का? कारण माहीत नव्हतं वारे गुरुजी चप्पल घालत नाहीत. तुम्ही असा निर्णय का घेतला? एक सरकारी कर्मचारी म्हणून ज्यावेळेस कोणी तुमच्यावर आरोप वगैरे करताना, तर आरोप करणारी माणसं ही राजकीय पार्श्वभूमी असणारी होती, त्यांना फार मोकळीक असते आरोप करायला आणि बोलायला. पण सरकारी कर्मचारी म्हणून उत्तर द्यायला आम्हाला बंधनं असतात. एक संहिता असते ती. अर्थात ती संहिता जर आम्हाला नसती तर मग इतकी वेळ येऊन पण दिली नसती आम्ही पण. तेवढं सक्षमता आपण असायला पाहिजे, जगात राहतोय आपण. आणि म्हणजे ती चिंता नव्हती. पण दुसरी गोष्ट की सरकारी कर्मचारी आणि त्याची एक संहिता आहे. तर तुम्ही प्रत्युत्तर किंवा प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मला प्रतिक्रिया देता नाही आली की फार अस्वस्थ होता. मला प्रतिक्रिया जर देता आली असती तर मग कळलं असतं पुढच्यांना पण. पण ती अस्वस्थता आली की मग ते बरं वाटत नाही. याच्या पाठीमागं माझी कुठली भीती नव्हती किंवा कशाची चिंता नव्हती. त्याच्या पाठीमागं माझा राग आतून तो जो यायचा मला की मला कोणतरी बोलतंय आणि मी व्यक्त होऊ शकत नाही. तर ते व्यक्त होण्याचा हा प्रकार होता की स्वतःची ती जी चप्पल आहे ती सोडून देणं. ती एक प्रतिक्रिया मी दिली तिथं. आणि ती प्रतिक्रिया फार बोलकी होती तशी पाहिलं तर. आणि ती जी मी प्रतिक्रिया दिली ना ती त्यावेळेस तिने काम केलं, ती आजही काम करते. पण मी कुणासाठी सोडलेली नव्हती ती चप्पल. अर्थात जे पदाधिकारी किंवा जो मुख्य अधिकारी यांचा मी उल्लेख करतोय त्यांच्यासाठी मी सोडली एवढी पण मी त्यांची पात्रता समजत नाही. ही सोडली होती ती मला माझं मन मोकळं करण्यासाठी की मी याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली की जी कायद्याच्या चौकटीत आहे आणि मी व्यक्त झालोय आणि समाजाला त्याचा अर्थ कळतोय. मी जे केलंय त्याचा अर्थ समाजाला कळतोय, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती. आज महाराष्ट्रभरातून इतका सपोर्ट मिळणं एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात कदाचित पहिली गोष्ट असेल ती. आणि एकही माणूस महाराष्ट्रातला, आज 12-13 कोटी काय लोकसंख्या आहे आपली, महाराष्ट्रातला एकही माणूस माझ्याबद्दल एकही विधान जर चुकीचं करीत नसेल तर याच्यासारखं मी म्हणतो 7 जन्म पुण्य करून हा जन्म आपल्याला मिळाला आहे असं झालं थोडक्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी ही चप्पल मी सोडली होती. आज त्या चप्पलच्या नंतर मी ती आता घालायची का किंवा तर त्याच्यावर मी काही पुढं विचारच आला नाही. पण आता असं एक मनात येतं की ज्या सिस्टीम आपल्या बंद पाडल्यात, आता एक सिस्टीम बंद पाडली तर महाराष्ट्रभर अशी सिस्टीम उभी कशी करायची हे सतत आपल्या लक्षात राहावं. खडा टोचला की लक्षात आलं पाहिजे, काटा मोडला की लक्षात आलं पाहिजे, कुठं गेलं गाणीमध्ये पाय ठेवायची वेळ आली तर लक्षात आलं पाहिजे, सतत आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून ती घातली नाही परत. म्हणजे तुमचा निषेध आहे तो आता कायम असाच दिसत राहणार आहे. मग चप्पल यापुढे घालणार नाही तुम्ही? मला वाटत नाही. कदाचित सरकारी व्यवस्थेत आहे तोपर्यंत तरी नक्कीच नाही घालणार. म्हणजे सरकारी व्यवस्थेविरोधातला ज्या संहितेविरोधातला तुमचा हा निषेध? मी व्यवस्थेविरोधातला नाही म्हणता येणार. ती व्यवस्थेतली चुकीची माणसं होती. व्यवस्था कधी चुकीची नसते, त्याला मनुष्यबळ चुकीचं गेलं की ती व्यवस्था चुकीची होती. आणि आमचा प्रयत्न हाच आहे की त्या व्यवस्थेला इथून पुढं चांगलं मनुष्यबळ द्यायचं. आपण प्रयत्न करून द्यायचं, अशा व्यवस्था उभ्या करून ते मनुष्यबळ चांगलं निर्माण करून द्यायचं. हाच प्रयत्न इथून पुढं राहिला आमचा. जे वारे गुरुजी विद्यार्थ्यांना खूप हसवतात, खेळवतात, त्यांना तो कुठंच मिळत नाही, अनुभव देतात, त्या वारे गुरुजींच्या आयुष्यात कामं करताना काही भावनिक क्षण येतात? भावनिक क्षण, हा भावनिक क्षण पण आपण समजून घेण्यावर आहे की कोणत्या क्षणाला तुम्ही भावनिक होता हे समजून घेण्यावर. दाटून आलं असं काही क्षण होत असतं तसं.
पण मोस्टली मला अशा काही मला ज्यावेळेस ही समोरची मुलं पाहतो मी, ज्यावेळेस असं काही झालं किंवा आपण असं म्हणतो ना की डोळे पाणावले आपले, हे जे असे प्रसंग माझ्या आयुष्यात फार आलेले नाही, पण जे काय आलेत ते समोरच्या मुलांच्या एखाद्या प्रसंगाने आलेले आहेत. असे वैयक्तिक कुठल्या अडचणीने किंवा असे प्रापंचिक वैयक्तिक अशा गोष्टींनी कधीच नाही. मी फार तसं म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, मी चिंता करत नाही कशाची किंवा असं भावनिक होत नाही शक्यतो. पण मुलांच्यामुळं कधीतरी होतो असं एक शिक्षक म्हणून त्यावेळेस असं काही समोर उभं राहतं की एखाद्याची परिस्थिती, त्याला असणाऱ्या अडचणी, आणि काहीही केलं तरी नशीब कसं त्याचं साथ देत नाही आणि त्यासाठी आपण काही करू शकत नाही कधी कधी, हे लक्षात आलं की मग होतं तसं कधी. वाबळेवाडीहून जेव्हा तुम्ही इकडे जालिंदर नगरला आलात, खेड तालुक्यामध्ये ना ते, तर तुम्ही जेव्हा जालिंदर नगरच्या शाळेत आलात तिथे पहिले 3-4च विद्यार्थी होते फक्त. म्हणजे तुमचा प्रवास परत शून्यातून तुम्हाला सुरू करायचा होता. त्या दिवशी तुम्ही काय ठरवलं? पहिला दिवस त्या शाळेतला तुमचा कसा होता? तो दिवस थोडा गमतीशीर होता. त्या शाळेकडे जाताना सुरुवातीला रस्ता होता, नंतर कच्चा रस्ता होता, नंतर काही टप्प्यात रस्ताच नव्हता. त्या रस्त्याने जाताना थोडासा असा विचार मनात आला होता की का ह्या रस्त्याने मी का चाललोय, माझी अशी कोणती चूक घडली की मी या रस्त्याने चाललोय. ते विचारणं आपल्याला एकतर काय नियतीला देवाला असतं असं म्हणू आपण, ते विचारणं मनातून. पण हा विचार करीपर्यंत शाळेत पोहोचलो. तिथं 10-15 माणसं होती की ज्यांना कळलं होतं की मी तिकडे येणार आहे. ते तिथं गेल्यानंतर त्यांचं आगत स्वागत थोडंसं झाल्यावर त्यांचा पहिली प्रतिक्रिया अशी होती की देवाने चांगलं केलं तुम्हाला इकडं पाठव. त्या गोष्टीत थोडंसं हसायला पण आलं. आणि दुसरी एक गोष्ट अशी की एक जण तिथं पालकच मला बोलला की गुरुजी आपल्याला आपली शाळा वाबळेवाडीसारखी करता येईल का. मी सांगितलं की वाबळेवाडी शाळा पालकांनी उभी केली होती, तुमची इच्छा असेल तुम्ही उभे राहा, मी आहे सोबत. तर ते म्हणले तुम्ही सांगाल ते करायला आमची तयारी आहे, आपल्याला तशी शाळा करायची. आणि मग ते पहिल्याच दिवशी लगेच आम्हाला टार्गेट मिळालं. आमचा प्रवास परत सुरू झाला पहिल्याच दिवशी. मी त्यांना सांगितलं की असंच नका बोलू, तुम्ही वाबळेवाडीची शाळा पाहून या, आणि तोपर्यंत मी ही शाळा पाहून घेतो, काय करायचं ठरवू आपण. तर ते लगेच गेले सगळे मिळून वाबळेवाडीची शाळा पाहिली, परत आले. आमची परत त्याच दिवशी शाळेत मीटिंग. तोपर्यंत मी ही शाळा पाहून घेतली होती. मला आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्याच्यामध्ये जमीन शाळेला आपल्याला पाहिजे हे पण सांगून ठेवलं होतं. तर त्यासाठी पण त्यांनी लगेच तयारी दाखवली होती की हां आपण तुम्ही पाहिजे त्या गोष्टी आम्ही द्यायला तयार आहे शाळेसाठी. तर त्या पहिल्याच दिवशी सगळे मार्ग निघले होते आणि पुन्हा आमचं काम सुरू झालं होतं. त्याच्यात माझ्या बाजूने विचार केला तर हां, त्यांच्या बाजूने पाहिलं तर एक शाळा तयार होणार होती, आणखी एक त्यांच्या मुलांचं हित त्याच्यामध्ये होतं. बरोबर. माझ्या बाजूने जर विचार केला तर वाबळेवाडी झाली आहे तयार, आणि आता जर दुसरी शाळा झाली नसती तर वाबळेवाडी अपघाताने तयार झाली असं त्याचा अर्थ झाला असता. आपण जसं बाय फ्ल्यूक असं म्हणतो ना की होऊन गेलं, ते काहीतरी घडलं आणि होऊन गेलं. आणि बऱ्याच मोठमोठ्या अशा सिस्टीम आहेत, आदर्श सिस्टीम, की ज्या एकच झाल्या त्याच्या पलीकडे जाऊन झाल्या नाहीत. तसं वाबळेवाडीच्या बाबतीत किंवा ह्या आमच्या बाबतीत घडू नये अशी मला पण काळजी होती की इकडं आल्यानंतर वाबळेवाडीसारखी अजून एक शाळा जर उभी राहिली तर बऱ्याच गोष्टींना आपण उत्तर देऊ शकतो. म्हणून मी तिथं तो एक मी निर्णय घेतला होता की इथे एक शाळा आता आंतरराष्ट्रीय दर्जाची उभी करायचीच. दुसरी एक बाजू अशी होती की एक म्हण अशी पडली होती त्यावेळेस की चांगलं काम करू नका नाही तर तुमचा वारे गुरुजी होईल. ती एक धमकी होती थोडक्यात, आणि ती फार निगेटिव्ह प्रचार तो फार जोरात चालला होता सगळा. मी म्हणलं आपण इतकं पॉझिटिव्ह होण्यासाठी एवढं काय समर्पण दिलंय, आणि आता आपल्याच नावाने जर निगेटिव्ह प्रचार पुढे चालत असेल तर ते थोडं कुठंतरी रोखलं पाहिजे. रोखायचं कसं तर तुम्ही एक चांगलं काम उभं करून त्याला उत्तर देऊ शकता, बोलून उपयोग नाही नुसतं. म्हणून ते काम उभं करायचं होतं. आणि तिसरी गोष्ट अशी की तो पदाधिकारी असेल किंवा तो मुख्य अधिकारी असेल त्यावेळेचा पुण्याचा जिल्हा परिषदचा, ह्यांना मला उत्तर द्यायचं होतं. व्यवस्थेला म्हणता येत नाही, व्यवस्थेच्या ह्या माणसांना, अशा वृत्तीला
मला उत्तर द्यायचं होतं आणि तो बदला होता माझा एक प्रकारचा. तो बदला शिक्षकाचा बदला असाच असला पाहिजे ना. बरोबर. की एखाद्या ठिकाणाहून जर तुम्हाला ती शाळा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न, तर दुसरी शाळा रेकॉर्ड वेळेमध्ये उभी करून दाखवली, हा बदला झाला आमचा. आणि मी ती करून दाखवली. तो माझा बदला पण पूर्ण करून घेतला. तो पॉझिटिव्ह सकारात्मक बदला म्हणता येईल त्याला. त्यातून बरंच काही सिद्ध झालं. तिथून लोकांना आपण मेसेज देऊ शकलो की वारे गुरुजी होईल असं जो कोणी म्हणणार असेल त्याला हे उत्तर द्या, असं होऊ शकतं. वारे गुरुजी काय करू शकतात, काय करू शकतो, मी ते करू शकतो, असा तो आत्मविश्वास येईल. इतक्या दुर्गम भागात बंद पडलेली किंवा पडायच्या यादीत असलेली शाळा देऊन तिच्यात 150 मुलं पुन्हा उभी करणं आणि ती शाळा चालू करणं आणि मोठी करणं. मग महाराष्ट्रातल्या अडचणीत असणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा अशा पद्धतीने मार्गक्रमण करू शकतात. इतक्या दुर्गम भागात होऊ शकतं, तर महाराष्ट्रात सगळीकडे होऊ शकतं. हा मेसेज त्यातून आपल्याला द्यायचा होता. तोही मेसेज आपण तिथून दिला. खरं तर म्हणजे जेव्हा शाळा, आता महाराष्ट्रातल्या झेडपी शाळांची अवस्था फार वाईट आहे. 10च्या आत पटसंख्या आली की ती बंद पडायची प्रोसेस सुरू होते. तुमचं चॅलेंज पहिलं होतं मुलं वाढवणं, तिथून पुढे गावाला एकत्रित करणं किंवा बऱ्याच गोष्टी होत्या. मग नंतर पुढच्या टेक्निकल गोष्टी तुम्ही ज्या केल्या, मुलांना शिकवणं वगैरे, ते आलं. तुम्ही सुरुवात कशी केली होती या सगळ्या प्रक्रियेची? ह्या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात म्हणजे जर तशी त्याची मूळ प्रक्रिया पाहिली तर गुणवत्तेपासून होते. आता जालिंदर नगरचा थोडासा अपवाद होता. त्यांना माहीत होतं वाबळेवाडी काय आहे आणि ती यांनी उभी केलेली आहे म्हणून, आणि ते मनात आलं तर इथली शाळा उभी करू शकतील हे त्यांना माहीत होतं. तो विश्वास त्यांचा होता. पण वाबळेवाडीत ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं होतं त्याची जर आपण एक प्रक्रिया कशी असते त्याचा अभ्यास केला तर पहिल्या दिवशी लोकसहभाग मागायला जाता येत नाही तुम्हाला लोकांकडे. स्वतःला सिद्ध करावं लागतं आधी, आणि ते सिद्ध करणं मुलांच्यावर आपण कसं काम करतोय त्यातून सिद्ध होतं आपण त्याच्यामध्ये. त्या मुलांच्या सोबत काम करत असताना त्यांच्या गुणवत्तेवर आणि माणूस म्हणून त्यांची जडणघडण ह्या 2 गोष्टीवर काम केलं, जे की लोकांना तेच अपेक्षित असतं. आणि त्या मुलांच्या सोबत तुमचं बॉन्डिंग चांगलं केलं तर ती मुलं घरी जाऊन फार आदराने शाळेबद्दल आणि शिक्षकाबद्दल बोलतात. त्यांच्या तोंडात दुसरा विषयच नसतो, आमची शाळा आमचे गुरुजी, आमची शाळा आमचे गुरुजी. आणि मग आपोआप एक शाळेबद्दल पॉझिटिव्ह चर्चेला सुरुवात होते. ती चर्चेला झालेली सुरुवात आपण काय म्हणू शकतो की गावात एका माउथ पब्लिसिटीला जन्म देते शाळेबद्दलच्या. मग प्रत्येकजण चर्चा करायला सुरुवात करतो आणि मग प्रत्येकजण असं म्हणतो की शाळेत काही चांगलं चाललंय आणि इथून पुढे आणखी चांगलं होईल. हा एक ओरा आहे, तो निर्माण व्हावा लागतो आधी. बरोबर. मग नंतर ही लोक शाळेत यायला सुरुवात करतात, जी पूर्वी येत नसायची. शाळेत यायला सुरुवात झाली की तरी पण आपण लगेच आपले सगळे पत्ते उघडे नसतात करायचे. व त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं, त्यांची क्षमता पाहिजे कुठपर्यंत, त्यांचे विचार पाहिजे कुठपर्यंत आणि कसे असायला पाहिजेत त्याच्यावर काम सुरू करायचं. बरोबर. मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या परिपूर्ण दिसायला लागल्या की आपण 2-4 महिन्यात आपला विषय तिथं मांडू शकतो. आपण मुलांच्या बद्दल, शाळेबद्दल काय विचार करतोय, आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये काय स्वप्न आहेत की त्यांच्या डोळ्यापुढे उभी केली पाहिजेत, ते आपण करू शकतो. आणि तोपर्यंत त्या गावातल्या गुरुजीवर सगळ्या गावाचा विश्वास बसलेला असतो. तो जे सांगेल ते करायला माणसं तयार झालेले असतात. ही प्रोसेस आहे खरी. आणि मग काहीही सांगू दे त्या गुरुजींनी, लोक ऐकतात आणि सोबत येतात. राजकारण बाहेर ठेवली जातात, ज्या राजकारणाने शाळेचं फार नुकसान केलेलं आजपर्यंत, ते बाहेर ठेवलं जातं. मग आपोआप लोक सोबत आले की हे बरोबर राजकारणी बाहेर आपोआप बाहेर राहतं ते. तुमच्या शाळेचा विद्यार्थी जो आहे, म्हणजे झेडपीच्या ज्या शाळा 10च्या आत आल्यात त्या शाळेतला विद्यार्थी आणि वारे गुरुजींच्या शाळेतला विद्यार्थी, या दोन्हीत काय फरक आहे? फरक जर म्हटलं तर ज्या किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जागतिक दर्जाचं शिक्षण आम्ही जे उपलब्ध करून दिलं आहे तिथं, हे कदाचित त्या शाळेत मिळत नसेल. आज जी गरज आहे, ज्याला आपण जगाची गरज आहे असं म्हणतो, किंवा त्या प्रवाहात राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते कदाचित तिथं मिळत नाही असं लोकांना वाटत असेल. म्हणून तिथून काढून ती खाजगी शाळेत पाठवण्याचा प्रकार जो आहे तो घडत असेल. अर्थात तो पण एक भ्रम आहे की
खाजगी शाळेत घातलं, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलाला घातलं तर फार काही कल्याण होऊ शकतं, हा पण एक भ्रम आहे. बरोबर. इकडं असं वाटत असेल कोणाला जेडपीच्या शाळेत नुकसान होतंय, तर इकडं फुकट नुकसान होतंय, तिकडं पैसे देऊन नुकसान होतंय. एवढाच दोन्ही मधला कदाचित तो फरक मिळाला आपल्याला. पण तिकडं आपण पैसे देऊन शिकवायला तयार असतो. असंच काही समर्पण पैशाच्या स्वरूपातलंच पाहिजे असं नाही, पण अशा काही वस्तू आणि सिस्टीम त्या शाळेला आपण उपलब्ध करून दिल्या, गावाने ठरवून. श्रमदान केलं, तिथं सुंदर बनवली आपली शाळा. आणि जी आपली शाळा आहे, सरकारी शाळाला आम्ही आपली शाळा म्हणतो, कारण सरकारी शाळा म्हणलं ना की मग सगळं सरकारवर जबाबदारी जाते. आणि ही शाळा आपल्या मुलांना शिकवणार आहे याच्या अर्थाने ती आपली शाळा आहे. बरोबर. तिची जर जबाबदारी आपण घेतली, तिच्यावर काम केलं, तर त्या खाजगी शाळेपेक्षा कैक पटीने चांगलं शिक्षण ही सरकारी शाळा आपल्याला आपल्या पोरांना आपल्याच गावात देऊ शकते. तर तो एक जो प्रकार आहे की स्वतःपुरतं पाहणं, चुकीचा निर्णय घेणं, भ्रमात किंवा त्या एक अफवा जी पसरवली जाते की नाही सरकारी शाळेत गुणवत्ता नाही आहे, मग चला खाजगी शाळेत, हे वावटळीसारखं सोबत त्याच्यामध्ये फिरत जाणं, हा जो प्रकार आहे हा थांबवला पाहिजे. पालक म्हणून फार सक्षम व्हायला पाहिजे, फार समजदार व्हायला पाहिजे. आत्ताच्या काळात त्याची गरज आहे फार मोठी. बरोबर. आणि ह्या सरकारी शाळेचे जे कोणी मारेकरी असतील, जसे वाबळेवाडीचे मारेकरी होते, वाबळेवाडीने त्यांना समर्पक उत्तर दिलं. याला कारण असं की त्या मुलांच्या सोबत तिथले पालक पण शिकले होते. बरोबर. आणि त्यांना कळत होतं शाळा कशी असायला पाहिजे आणि आपली शाळा आहे. त्या शाळेच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र केलं त्यांना अक्षरशः घरी बसवले या लोकांनी. कोण लपून बसले तर कोण घरी बसले, अशी परिस्थिती झाली. ज्यावेळेस लोक चळवळ उभी राहते किंवा लोकांची क्रांती होते, त्यावेळेस भल्यांची बंबेरी उडते. मग हा प्रकार जिल्हा परिषदच्या शाळेबद्दल गावोगाव झाला पाहिजे आणि तो होऊ शकतो. वाबळेवाडी किंवा जालिंदर नगर ही काय दुसरीकडून कुठून आणलेत आपण परदेशातून आणि इथं वसवलेली गावं नाही आहेत. बरोबर. आपलीच माणसं आहेत, आपल्याच सारखी गावं आहेत. इथून माग आपल्यासारखा विचार करत होती ही माणसं आणि त्यांच्यामध्ये जो बदल झालाय, मग आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये होणार नाही का? सगळ्यांमध्ये हा बदल होऊ शकतो. शिक्षकांमध्ये पण होऊ शकतो, पालकांमध्ये पण होऊ शकतो. 10च्या आतमध्ये पट आला तर ती शाळा बंद पडते ना. बरोबर. जर शिक्षक आणि पालक किंवा ग्रामस्थ एकत्र बसले आणि शिक्षकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी माझी, आणि गावाने त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पाठीशी पाठबळ देण्याची जबाबदारी आमची, तर मला असं वाटतं की आजच एका दिवसात ही चर्चा झाल्यानंतर एका दिवसात सगळ्या शाळांचे पट 10च्या पुढे जातील. ही मुलं काही देश सोडून गेलेले नाहीत, फक्त खाजगी शाळेत आहेत. तिथून त्यांना पाठीमागे यायचंय. सगळ्यांनी मनापासून जर ठरवलं, प्रामाणिकपणे जर त्याच्यावर काम केलं, तर एका दिवसात सगळ्या शाळा परत त्या धोक्याच्या पातळीच्या बाहेर येतील. इतकं सोपं आहे ते. पण काही शाळांमध्ये किंवा काही गावांमध्ये असंही होतं, शिक्षकांची पण काही मोठ्या प्रमाणात चूक आहे असं वाटतं का? कारण त्या शिक्षकांचे असे काही शिक्षक असतात की त्यांचे नातेवाईक त्या गावात असतात, मग ते गृहीत धरतात आपलंच गाव आहे, आपलेच नातेवाईक आहेत, मग लग्नाला चालले, तिथे कोणाचा दशक्रिया विधी आहे त्याला चालले, अंत्यविधीला चालले, कार्यक्रमांना, विद्यार्थी वाऱ्यावर. ह्या पॅटर्नमुळे असं होऊ शकतं, नुकसान होतं. याच्यात ते ना असं अमुक एका गोष्टीमुळे झालं असं नाही म्हणता येणार आपल्याला. पण तुम्हाला एक सांगतो की सिस्टीम कुठलीही असू द्या, 4 माणसं चुकीची त्यात नक्की असणार. आपल्याकडं जो समाजाची एकंदर जी रचना आहे, ती रचनेचंच प्रतिनिधित्व करणारी माणसं शिक्षकात पण आहेत. आणि 10% 5% माणसं आपण समजू शकतो की त्यांच्याकडून चुका होत असतील, पण 80-90% माणसं फार चांगलं काम करतात. बरोबर. ते आपण ज्यावेळेस ॲव्हरेज म्हणून पाहतो त्यावेळेस फार चांगला एक काम होऊ शकतं त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर. आता होतं काय सांगतो तुम्हाला, आम्ही फार चांगलं काम करत होतो, आम्हाला कुणी करायला नव्हतं सांगितलं, स्वतःचे पैसे घालवून आम्ही काम केलं तिथं. वेळ तर घालवलाच, स्वतःचे पैसे पण तिथं घालवलेत. आणि ह्याबद्दल वाबळेवाडीची आणि जालिंदर नगरची माणसं खूप व्यवस्थित सांगतील की ते कसे घालवलेत. तर त्याच्या पुढं जाऊन ज्या वेळेस आपण असं म्हणतो की इतकं चांगलं काम करूनही अशा काही ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांनी तो त्रास दिला. आता एक मी सोडून द्या,
मी अशी पहिल्यापासून फकिरीच करतोय. मी त्यांचं दुर्दैव आहे ती मला त्यांना मी नाही सापडत, ती मला सापडली. तसं पाहिलं तर जे शिकार करायला आले त्यांची शिकार झाली. बरोबर. पण ज्यावेळेस एक सामान्य शिक्षकांचा आपण विचार करतो तर इथं तो काय निर्णय घेईल सांगा. बरोबर. इतकं चांगलं करून रात्रंदिवस आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून आपण समाजाचं काम म्हणून करतोय आणि त्यात माझ्यावर ही वेळ येते. मग इथून पुढं मी ह्या भानगडीत पडणार नाही. बरोबर. अनेक शिक्षकांना समजा मला ह्या 2 लोकांचा अनुभव चुकीचा आलाय, पण अनेक शिक्षकांना काही गावात चुकीचे अनुभव आलेत, गावच्या राजकारणामुळे चुकीचे अनुभव आलेत, काही चुकीच्या माणसांच्यामुळं त्यांना काहीतरी भोगायला मिळाले आणि नंतर त्यांनी असा एक निर्णय घेतला की नको, माझ्या मागं पण माझी बायका पोरं आहेत. बरोबर. माझं जर काही चुकीचं होऊन बसलं तर मग अवघड होईल. तर ही बॅकफुटवर गेलेली जी माणसं आहेत ना त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. मी त्या 4 चुकीच्या माणसांच्या बद्दल मला बोलायचं नाही, त्यांना असा पगार घेऊ द्या, मागच्या जन्मी त्यांनी पुण्य केलेलं असेल त्यांना बसून खाऊ द्या, त्यांच्याबद्दल आपण बोलायचंच नाही. पण जी चांगली माणसं आहेत त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. जी बॅकफुटवर गेलेली आहेत चांगली होती त्यांच्या मनात पण एक चांगलं करायचं भूत त्यांच्या डोक्यावर होतं सवार झालेलं, तर त्यांना परत आपल्याला पूर्वपदावर आणलं पाहिजे. ते फार मोठं काम आहे आपल्यासाठी. चुकीची माणसं सुधरवीत बसलो तर अवघड होऊन जाईल सगळं. राहू द्या त्यांना, अल्पमतात राहिले तर ते पण आपोआप यांच्यासारखं काम करतील. बरोबर. फक्त काय असतं ना, लोकशाहीचाच नियम असतो एक, चुकीची माणसं बहुमतात जाऊन द्यायची नाही कधी. एवढी काळजी घेतली की आपोआप काम चालू राहतं चांगलं. तर मला ते सांगायचं आहे की त्यांचा विचार न करता जी चांगल्या हेतूने काम करायला तयार आहेत ना त्यांना एक प्रोटेक्शन मेकॅनिझम आपण समाजाने तयार केला पाहिजे की त्यांच्यावर जर अशी चुकीची वेळ येत असेल तर त्याच्यासाठी समाज काय करतो. बरोबर. बघ्याची भूमिका जर घेतली तर तो कोणाकडे पाहून तो शिक्षक तिथं काम करेल. बरं, याच्यात आमच्या शाळेबद्दल जे प्रकरण झालं होतं, खाजगी शाळांनी त्या आमदाराला सुपारी दिलेली होती. त्याची तर शाळा बंद पडलीच होती. पण महाराष्ट्रभर एक जे चैतन्याचं वारं तयार झालं होतं ना, त्यातून असा पण एक प्रकार झाला होता की त्याला पुढं केलेला चेहरा त्याचा होता, पाठीमागं लॉबी वेगळी होती. असं जर घडणार असेल शिक्षकांनी चांगलं काम करून तर त्याच्या पाठीमागं उभं राहायचं काम जसं वाबळेवाडीच्या लोकांनी माझ्या पाठीमागं उभं राहून केलं, प्रत्येक गावातल्या लोकांनी त्या शिक्षकाच्या मागं उभं राहिले का. आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आपण, ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, त्यावेळेस त्याला त्याच्या संरक्षणाचं आणि त्याच्या एकंदरच त्याचं जे त्याच्या पाठीमागची जी सगळी परिस्थिती एन्व्हायरमेंट आहे ह्याला सुरक्षित ठेवण्याचं काम पण समाजाचं आहे. की शासनाने पगार दिला म्हणजे सगळं होतं असं नाही. त्याच प्रशासनामध्ये काही चुकीची माणसं पण बसलेली आहेत. बरोबर. की ज्यावेळेस तिथला आमदार आमच्या विरोधात तक्रार करतो आणि तो मुख्य अधिकारी त्याला लगेच साथ देतो, हे कुठंतरी यांचे लागेबांधे होते, हे कुठंतरी समान कामामध्ये गुंतलेली माणसं होती 2. ह्यांना काय करणार आपण. त्यांच्याकडे पॉवर दिले आपल्या काय म्हणू शकतो आपल्या व्यवस्थेने, तर त्या ठिकाणी त्यांच्या पॉवरला जर उत्तर द्यायचं असेल तर समाजाने चांगल्या माणसांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, समाजाने पण आत्मचिंतन केलं पाहिजे त्याचं. बरोबर. ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता तुमच्या शाळेविषयी म्हणजे शाळेच्या वेगळेपणाविषयी तुम्ही बऱ्याच मुलाखतीत सांगितलं आहे म्हणून मी परत तुम्हाला ते विचारणार नाही, पण तुमच्या स्वप्नातली शिक्षण व्यवस्था कशी आहे. कारण आजही आपल्याकडे जी ब्रिटिशांच्या काळातली शिक्षण व्यवस्था होती, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीने बदललं आहे, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी आजही आहेत. तुमच्या स्वप्नातली एज्युकेशन सिस्टम कशी आहे. मला असं वाटतं की जे प्रयोग वाबळेवाडीत आणि जालिंदर नगरमध्ये केलेत हे स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस झालो आहे आम्ही. आणि आता नुसतं आम्ही सक्सेस झालो आहे आम्ही म्हणत नाही, याला जगमान्यता पण मिळाली ना. बरोबर. जालिंदर नगरच्या शाळेला टॉप 10 मध्ये गेली, जालिंदर नगरची शाळा जगात टॉप 10 मध्ये गेली, याचा अर्थ ते जगमान्य झाले. ते स्वप्न आहे आमचं. त्या मुलांना असं वाटलं पाहिजे प्रत्येक शाळेत शिकलेलं की जर समजा ती एखादी शाळा पुण्यातली असेल, एखादी शाळा बीडमधली असेल, एखादी गडचिरोलीमधली असेल, त्या शाळेतल्या पोराला वाटलं पाहिजे माझी शाळा जगात सगळ्यात सुंदर आहे. अशा शाळा उभ्या राहिल्या पाहिजे. मग ते शाळा म्हणजे काय भिंती आणि रंगरंगोटी एवढंच नाही सांगत मी, त्याच्यातल्या सगळ्या सिस्टम तशा असल्या पाहिजेत. त्यातली माणसं त्या मुलांसोबत
त्या एकात्मभावाने वागली पाहिजेत, जगली पाहिजेत, बरोबर. त्याला आपण मग सर्वोत्तम म्हणू शकतो. जगात सगळ्यात चांगली शाळा म्हणणं सगळ्या अर्थाने आलं. तर तशा पद्धतीच्या शाळा निर्माण होणं हे स्वप्न आहे. अनेक गावांमध्ये प्रॉब्लेम असे आहेत की गावकऱ्यांची साथ नाही, मुलंच येत नाहीत, खाजगी शाळेत शिक्षकही बऱ्याच ठिकाणी हातबल होतात, त्यांच्या मर्यादा येतात. तर या गावातल्या बेसिक अडचणी तुम्ही सगळ्या पाहिल्यात. या अडचणींचा सामना करत असलेल्या लाखो शिक्षक आज महाराष्ट्रात तसे आहेत. या सगळ्या शिक्षकांना तुमचं काय आव्हान असेल? मला एक म्हणायचं आहे की ठीक आहे, एखाद्या ठिकाणी ऐकलं जात नसेल आपलं लगेच, पण परत वारंवार सांगणं आपलं काम आहे. त्या मुलांच्या हिताची चिंता त्या पालकांना वाटलीच पाहिजे, कारण ती त्यांची स्वतःची काय म्हणू शकतो त्यांची मुलं आहेत ती. आणि त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं किंवा त्यांचं आयुष्य चांगलं घडावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. थोडंसं पुढं मागं होत असेल समजून घ्यायला, कारण आजपर्यंत फार बेफिकिरीने वागलोय आपण सगळेच. बरोबर. समाजाचं प्रतिनिधी म्हणून मी सांगतो, फार बेफिकिरी. आज पण ती बेफिकिरी कधी कधी काळजी वाटायला लावणे इतकी पण आहे की इतकी बेफिकिरी असू शकते का, ज्यावेळेस आम्ही हे पाहतो सगळं की एखादा खूप चांगला प्रयोग, सपोज वाबळेवाडीसारखा जगमान्य प्रयोग, सहज एका छोट्या गोष्टीपायी जर आपण नष्ट करायला तयार होत असेल तर याच्या इतका मोठा राक्षसीपणा कुठंच असू शकतो. आणि अशा हे झालं एक उदाहरण. गावोगाव काय चालू आहे, व्यवस्थापन समितीच्या निवडणुका व्हाव्यात का, त्या निवडणुका घेतो तो समाज आहे का? दुसरी गोष्ट सांगतो की एखादं व्यासपीठावर कार्यक्रम आहे आणि मला बसायला खुर्ची दिली नाही किंवा दिली ती मागं दिली बसायला, म्हणून त्या शाळेवर आणि त्या शिक्षकांच्यावर नाही त्या तक्रारी करायच्या आणि नियमांचा आधार घेऊन त्याला वेठीला धरायचं का? माझं एखादं इप्सित साध्य होत नाही म्हणून मी माहिती अधिकाराचा वापर करून त्यांना छळायचं का? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फार मारक आहेत आपल्या व्यवस्थेसाठी. आणि तुम्ही कुठं करताय की जिथं आपली मुलं घडणार आहेत, जिथं आपलं गाव घडणार आहे, जिथं आपला देश घडणार आहे, अशा ठिकाणी करतोय आपण हे सगळं. बरं, एकदा का ती सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त झाली, परत काय उभी नाही राहणार. बरोबर. आणि मग गेलं खाजगीकरणाच्या ताब्यात सगळं. पाहिजे तसं तुम्हाला लुटलं जाईल आणि पाहिजे तसं तुम्हाला संपवलं जाईल, कुणाच्या तरी हातात जाईल ते सगळं, आणि आपला नाईलाज होऊन बसल, हातबल होऊ आपण सगळे. ही पुढच्या दिशा कोण ओळखणार? आपण कधी सावध होणार? ही आपली शाळा समजून आपण तिच्यासाठी कधी समर्पण करणार? ह्या गोष्टींच्यासाठी आता एक त्या चर्चेला सुरुवात करून त्याच्यावर निर्णय घेण्याची खरं तरी वेळ आहे. ह्या गावागावामध्ये जे काय आज घडतंय त्यातून आपण थोडंसं वैचारिक परिपक्वता किंवा प्रगल्भता आता समाजाने स्वतःमध्ये आणण्याची फार मोठी गरज आहे. काय चाललंय जगामध्ये, आपण कुठं आहेत, आपण कसा विचार करतोय, आपण आज जो विचार करतोय त्याचा 10 वर्षांनी 20 वर्षांनी काय परिणाम होणार आहे. बऱ्याच वेळा आमच्या असं पण लक्षात येतं की मुलांना शिकवण्याऐवजी आता खरं तर पालकांना शिकवण्याची गरज आहे. हे पण आमच्या लक्षात येतं. बरोबर. मुलांना शिकवणं फार सोपं आहे, पालकांना शिकवणं फार कठीण होऊन बसलं आहे सगळं. तर ह्या ज्या बाबी आहेत ना, याच्यावर फार, आणि सगळ्यांनीच त्याच्यावर सकारात्मक होऊन विचार केला पाहिजे. मी याच्यावर बोट ठेवतोय याचा अर्थ काय की ह्याच्यावर सगळ्यांनी, जेवढे स्टेक होल्डर आहेत मराठी शाळेचे, त्या सगळ्यांनी आता त्याच्यावर विचार केला पाहिजे की नाही, इथं शाळा ह्या गोष्टी आपण बाकीच्या ज्या आपल्या रोजच्या भानगडी चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळी ठेवली पाहिजे, कारण ती जडणघडण आहे कुणाची तरी आणि आपल्याच मुलांची. अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं पाहिजे, मानसिकता झाली पाहिजे. तुम्ही पालकांवर बोललात म्हणून विचारतोय, पालकांचं मूल जन्माला आलं की म्हणजे वर्षभरात 2 वर्ष शाळेत जाणार असलं की एकच स्पर्धा असते पालकांमध्येच की कोणत्या भारीतल्या शाळेत गेलं पाहिजे, कॉन्व्हेंटला, शहरात असं की कॉन्व्हेंटला गेलं पाहिजे किंवा काय, किंवा खालच्या Tier 2 सिटीजमध्ये त्या तालुक्यातल्या बेस्ट शाळेत गेलं पाहिजे, आणि मग त्यात CBSE आणि मराठीची स्पर्धा असते. तर यावर तुमचं काय मत आहे? CBSE चांगलं की मराठी? मला असं वाटतं की CBSE असणं, मराठी किंवा CBSE असणं, SSC असणं किंवा आणखी कोणतं अल्टरनेटिव्ह सिस्टीम असणं, ह्या फार वेगळ्या आणि काय म्हणू शकतो आपण त्याला
दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यात आधी महत्वाचं ती शाळा असणं. ती शाळा आहे का हे पहिलं आपल्याला पाहिलं पाहिजे. मग ती कोणत्याही बोर्डाची असं ना का, त्याने काही फरक पडत नाही बोर्डाने. ती शाळा आहे का हे पहिलं आपल्याला पाहिलं पाहिजे. ती शाळा कोणती असू शकते. मला असं वाटतं की सरकारी शाळा ही जी फिलॉसॉफी आहे ना, ही जगात सर्वश्रेष्ठ फिलॉसॉफी. तुम्ही आम्ही होतो ना या शाळेमध्ये, लिहायला वाचायला किंवा विद्यार्थी म्हणून नाही घडलो, तिथं माणूस म्हणून घडलो आपण. हे माणूस म्हणून घडायचं कुठं पुस्तकात लिहिलेलं होतं तिथं, तरी पण घडलंच ना. ते घडवणारं एक स्कूल कल्चर तिथं ऑलरेडी एक्झिस्ट असतं. आणि ते आपल्या कुणाच्या लक्षात येत नाही, कारण अभ्यासाच्या स्वरूपातून आपण ह्या शाळेकडे किंवा त्यांच्या व्यवस्थेकडे कधी पाहिलंच नाही की ते काय नेमकं, काय त्याची फिलॉसॉफी, काय त्याचं तत्वज्ञान, काय त्याची शिक्षण पद्धती वगैरे, ह्या बाजूने आपण कधी त्याचा विचार नाही केला. फार रिच अशा पद्धतीची ती शिक्षण पद्धती सरकारी शाळेंची. त्याला शाळा म्हणू शकतो आपण. बरोबर. सरकारी शाळेतच पोरांच्या हिताचा फक्त विचार केला जातो, हे ठामपणे सांगतो. खाजगी शाळेत विद्यार्थ्याच्या आईबापाच्या पैशाचा विचार केला जातो, त्यांच्या खिशाकडे पाहून शिकवलं जातं. इथं विद्यार्थ्याकडे पाहून शिकवलं जातं, कारण त्याच्याकडून कुठल्या मोबदल्याची अपेक्षा नसते. आपल्याला ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि कॉन्व्हेंट की मराठी शाळा, सरकारी मराठी शाळा, तर मराठी शाळा कधीही एक म्हणजे तो नेहमी याचा ऑप्शन असला पाहिजे की त्याला प्रायोरिटी असली पाहिजे त्या ऑप्शनला. जे कॉन्व्हेंटमध्ये किंवा खाजगी शाळांमध्ये कधीही तुम्हाला माणूस म्हणून घडवण्याचं काम केलं जाणार नाही. अपवाद म्हणून एखादी दुसरी शाळा खाजगी असू शकते, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही की 100%वर. पण जसं आपण इथं म्हणतो ना की 4-2 माणसं सोडली तर सरकारी शाळांमध्ये चांगलं काम करणारी माणसं आहेत, तसं तिथं 4-2च ठिकाणी फक्त चांगलं काम होत असेल, बाकी ठिकाणी होत नाही. आणि माणूस म्हणून ती जडणघडण व्हायला पाहिजे, ती होत नाही तिथं. म्हणून सरकारी शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा हाच बेस्ट पर्याय याच्यामध्ये. आता शाळांसोबतच आता जे आपलं 3 भाषांचं धोरण आहे, आता याचं उत्तर तुमच्या संहितेत बसतंय की नाही तुम्ही बघा. पण मुलांना 3 भाषा आल्या पाहिजे, त्यासाठी आपलं एक धोरण काढलं होतं, त्यानंतर स्किप पण केलं. आता त्याच्यावर समिती नेमली आहे. तुम्ही मुलांना शिकवताय 96 पासून. तुम्हाला काय वाटतं, मुलांना लहानपणापासून 3 भाषा कंपल्सरी पाहिजेत का? त्यात 3ही भाषांची गरज आहे का? जी, आता त्याच्यावर कुठलं माझं वैयक्तिक मत प्रदर्शित न करता मी काय काम करतोय ते सांगतो, त्यात कदाचित उत्तर सापडेल. पूर्वीपासून मी ज्या माझ्या 3-4 शाळा झाल्या आतापर्यंत, ह्या प्रत्येक शाळेत आपली मुलं बहुभाषिक कशी होतील याच्यावर माझं विशेष लक्ष राहिलेलं आहे. वाबळेवाडीच्या शाळेतली मुलं 8 भाषा बोलायची. जालिंदर नगरच्या शाळेतली मुलं 5-6 भाषा बोलतात. हे सगळं आम्ही प्रत्यक्षात करतो. का बहुभाषिक असलं पाहिजे मुलांनी? कारण आता काळ तसा झालाय. बरोबर. पूर्वी पूर्वी कदाचित एवढं एकमेकांच्याकडं ते विस्थापन नव्हतं लोकांचं. आज आमचा जो एरिया आहे तिथं जर पाहिलं तर भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं तिथे येऊन सेटल झालेली आहेत आणि कुठंतरी आपल्या आपल्या कामधंद्यानिमित्त आलेली आहेत सगळे. हे जर आपण चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की ते बहुभाषिक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जगाचा विचार जर आपण केला तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चीन, जपान, ॲटोमोबाईलच्या दृष्टीने पाहिलं तर जर्मनी, अशा ज्या स्पेसिफिक काही देशांमध्ये जे काही त्यांच्याकडं तो ज्ञानाचा एक हे होऊन बसलेला आहे आणि तिथं त्यांच्या भाषेला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. बरोबर. पण त्यांच्या भाषा जर आपल्या मुलांना येत असतील तर आपल्या मुलांना तिथं जास्तीत जास्त संधी मिळतील. ती संधी मिळवायची असेल तर ती भाषा आपल्याला शिकली पाहिजे. त्यानंतर मग ती संधी आपण मिळवू, त्याच्यानंतर यशस्वी होऊ आणि मग पुढे जो काय निर्णय घ्यायचा, सक्षम तर अगोदर झालं पाहिजे, त्यानंतर पुढं पाहू. आज ते इतके सक्षम आहेत की त्यांची भाषा शिकूनच ते त्यांचं ज्ञान जगाला देत आहेत, कारण ते सक्षम झालेत ऑलरेडी अगोदर. बरोबर. तुम्ही आपली फक्त भाषा सक्षम नाही होऊ शकणार, भाषेच्या पाठीमागचे सगळं बॅकग्राऊंड सक्षम आधी झालं पाहिजे. मग ते साहित्यापासून तर इकॉनॉमिक्सपर्यंत हे ज्यावेळेस सक्षम होतं त्यावेळेस भाषेला किंमत येते तुमच्या. बरोबर. तुमच्या म्हणजे खेडेगावमध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो
पूर्वी खटल्याची घरं असायची. त्या खटल्याच्या घरात जाणीवपूर्वक 2 पोरांना कोल्हापूरला पैलवान होण्यासाठी पाठवलं जायचं. त्यांनी काही नाही करू द्या, त्यांनीच ते आहेत त्या घरात एवढं कळलं तरी त्यांचं सगळं त्या घराचं मान्य व्हायचं सगळ्यांना. आपली भाषा पण जगाला मान्य होईल, पण अगोदर तेवढी सक्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे ना. ती सक्षमता मिळवण्यासाठी आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे त्या सगळ्या कराव्या लागतील. तिसरी गोष्ट, आपण रोज आम्ही प्रतिज्ञा म्हणतो शाळेत की भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग महाराष्ट्रातल्या बांधवाला कर्नाटकातल्या बांधवाबरोबर बोलता येतं का? तामिळनाडूतल्या बांधवाबरोबर बोलता येतं का? बंगालमधल्या येतं का? पंजाबमधल्या येतं का? हे जर बोलता येत नसेल तर ती विविधता आणि त्याची एकता आपण जे वर्णन करतो, भाषाच आपल्याला एकमेकांची येत नसेल आणि एकमेकांबरोबर आपला संवाद नसेल तर ही एकता किती दिवस राहील? म्हणजे सारे भारतीय बांधव आहेत आणि एकमेकांबरोबर बोलत नाहीत, हे बांधव नाही, तर भाऊबंदकी झाली. बरोबर. तर हे नाही चालणार. असं आपल्याला एकमेकांची भाषा आली पाहिजे. आपल्याला ते एक जोडणारा धागा आहे भाषा म्हणजे, किंवा समाजाच्या समाज जीवनाचा पासवर्ड आहे भाषा म्हणजे. बरोबर. ते आपल्याला आल्याच पाहिजेत आणि जेवढ्या होतील तेवढ्या भाषा आपल्याला आल्या पाहिजे. ते आम्ही प्रत्येक, माझ्या ज्या आत्तापर्यंत 4 शाळा झाल्यात, मी प्रत्येक ठिकाणी ती काळजी घेतो. मला असं वाटतं हे आजपर्यंत मी तरी ऐकलेलं सगळ्यात समर्पक उत्तर आहे. कारण प्रत्येकाचा त्या भाषेच्या मुद्द्यावर बोलण्याचा अँगल वेगळा आहे, राजकीय असेल, पण तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगितलं आहे. मला आता या पॉडकास्टमध्ये थांबण्यापूर्वी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की झेडपीच्या शाळांना तुम्हाला भविष्य दिसतंय का? कारण प्रत्येकाकडे वारे गुरुजी नाही आहेत. झेडपीच्या शाळांचं भविष्य कसं आहे? झेडपीच्या शाळेचं फार उज्ज्वल भविष्य आहे. तिथं वारे गुरुजीची आवश्यकता नाही. वाबळेवाडीची शाळा मी उभी केली आणि ती वाबळेवाडीची शाळा आज मी तिथं नाही तरी फार सुंदर चाललेली आहे. कोण चालवत आहे? तिथली लोक चालवत आहेत. आता मी सिस्टीम सांगतो की सगळ्या शाळा आपल्या चांगल्या कशा होतील. लोकांनी आता ड्रायव्हर सीटवर बसलं पाहिजे. मुलं त्यांची शिकायचे, सगळ्यात जास्त काळजी त्यांना पाहिजे. मुलं सरकारची नाही आहेत. बरोबर. सरकारला चिंता वाटणं ही गोष्ट, त्या भ्रमातून आपण बाहेर आलो पाहिजे. ज्यांची मुलं शिकायची आहेत काळजी त्यांना वाटली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या सिस्टीम आपल्याला कशा चांगल्या टिकवता येतील की ज्याचं त्यांनी पाहिलं पाहिजे. वाबळेवाडीची लोक ती शिकली, त्यांनी ते सगळं समजून घेतलं. आज जरी माझी तिथून बदली झाली, शाळा समर्थपणे चालू आहे. बरोबर. हे प्रत्येक गावात होऊ शकत नाही का? किंवा जे आता इथं जालिंदर नगरमध्ये घडलं की आलो, फार साधी शाळा होती, तो एक फॉर्म्युला बनला ना आता की असं केलं, एक शाळा खूप आंतरराष्ट्रीय दर्जाची होते. बरोबर. त्या फॉर्म्युलानुसार कुणीही काम करू शकतो. मनापासूनची इच्छा जर दोन्ही बाजूची असेल, शिक्षक आणि ग्रामस्थ, ह्या 2 घटकांची जर मनापासूनची इच्छा असेल तर प्रत्येक शाळा चांगली होऊ शकते आणि ती टिकू पण शकते. त्याला कशाचीच आवश्यकता नाही, कुणाचीच आवश्यकता नाही त्याला. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी घडल्या तर जिल्हा परिषदच्या शाळेला उज्ज्वल भविष्य आहे. जिल्हा परिषदच्या शाळा स्वतःमध्ये क्षमता बाळगून आहेत. आज टॉप 10 मध्ये आलेली आपली जालिंदर नगरची शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे. ह्या स्पर्धेसाठी लाखो शाळा होत्या सहभागी. त्याच्यामध्ये प्रगत देशांच्या शाळा होत्या, त्याच्यामध्ये खाजगी शाळा होत्या आणि टॉप 10 मध्ये तर जिल्हा परिषदची सरकारी शाळा आली. मग स्पर्धेमधून बाकीच्या शाळा कुठे गेल्या? बरोबर. त्या टिकल्या नाहीत आपल्या शाळेच्या समोर, स्पष्ट सांगायला पाहिजे आपण. बरोबर. आणि आता जगामध्ये ज्या सगळ्या पुढच्या प्रक्रिया झाल्या त्यातून मी आत्मविश्वासाने सांगतो, जगामध्ये पहिली येणारी शाळा सुद्धा आपलीच असणार. जिल्हा परिषदची शाळा जगात टॉप मोस्ट होऊ शकते. ह्याच्यातच सगळी उत्तरं आहेत. जर ही शाळा होऊ शकते तर आपल्या जिल्हा परिषदच्या सरकारी शाळा, ज्या मराठी माध्यमाच्या शाळा, सगळ्या ह्या दर्जाच्या होऊ शकतात. आणि त्याच्यासोबत फक्त लोकांनी थांबण्याची गरज आहे. ह्या 2 गोष्टी जर फुलफिल झाल्या तर ह्या सिस्टीमला चॅलेंज करू शकेल अशी एकही सिस्टीम आज मी त्याला जगात उपलब्ध नाही. मी जग पाहून सांगतोय. शिक्षणाच्या बाबतीत 3 सगळ्यात लीडला असणारे देश आणि त्यांच्या शिक्षण व्यवस्था मी पाहून आलोय आणि ते पाहून तो कॉन्फिडन्स मला आला की आपण त्यांच्यापेक्षा फार पुढे आहेत. आपण करू शकतो.
पण याच्यात एक खरं तर चिंतेची गोष्ट आहे, पालकांचा एक दृष्टिकोन. म्हणजे आज शहरात जर आपण पाहिलं, अगदी छोट्या छोट्या शहरात सुद्धा तालुका लेवलला आपला मुलगा किती महागड्या शाळेत शिकतो हे सांगताना सुद्धा आईवडिलांना आज अभिमान वाटतो की 1.5 लाखाच्या शाळेत शिकतो, 2 लाखाच्या शाळेत. मग यात जी गरिबांची मुलं आहेत ती तशीच मागे राहत आहेत. तर पालकांमधली ही स्पर्धा कोणत्या दिशेने जाते असं तुम्हाला वाटतं आणि ती कशी? मला असं वाटतं ना की ती स्पर्धा संपवणं फार सोपं आहे. ते मी उदाहरणानेच सांगेल तुम्हाला की ज्यावेळेस वाबळेवाडीत गेलो ना मी, तिथं आमचे भगवान अण्णा म्हणून एक ग्रामपंचायत सदस्य होते. ते आले माझ्याकडे, म्हणले गुरुजी आता आपण असं करू, ह्या गावातली वाडीतली काही मुलं इंग्लिश मिडियमला जात आहेत बाहेर, तुम्ही आणि मी मिळून त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना विनंती करू की तुम्ही आता बाहेर नका पाठवू पोरं, गुरुजी आलेत आता, तुम्ही ह्या शाळेत आपल्या पाठवा. मी त्यांना सांगितलं, अण्णा आपण त्या मुलांना इथं घ्यायचं पण आपण त्यांच्या घरी जायचं नाही, विनंती करायची नाही. आपण आपली शाळा अशी बनवायची की ते त्यांच्या मुलाला इथं घेऊन ओळीने प्रवेश घेतला पाहिजे, आपल्या इथं लाईनमध्ये थांबून. अशा पद्धतीची आपण आपली शाळा बनवू. फार सोपं आहे ना, याची त्याची दारं पुजण्यापेक्षा आपली शाळा चांगली बनवा. तेवढ्या वेळात शाळा चांगली बनवून होते. शाळा चांगली बनवली की कुठेही जाणारा त्याला तो ₹1,00,000 घालून तिथं जे शिक्षण घेत असेल त्याच्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण जर गावच्या सरकारी शाळेत मिळत असेल, त्याच्यापेक्षा त्याच्या मुलापेक्षा उत्कृष्ट मुलं गावातल्या शाळेत डेव्हलप झालेली जर दिसत असतील तर तो कशाला ₹1,00,000 घालून तिकडे जाईल? आणि तुम्ही जे म्हणताय ना मोठेपणाचं, मला ते पण वाटत नाही. ज्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळतं तिथं मुलं असणं यालाच मोठेपणा म्हटलं जाईल. आत्ता आमच्या परिसरात ज्याला कुणाला ज्याच्या पोटी त्या मुलाचा जन्म होतो ना, त्याचा जन्म झाला की त्याचं एक स्वप्न असतं त्या कुटुंबाचं की आपलं मूल वाबळेवाडीत किंवा जालिंदर नगरला शिकलं पाहिजे. मग हे काय, हा मोठेपणा आहे की तिथं ॲडमिशन मिळणं म्हणजे तिकडच्या केम्ब्रिज ऑक्सफर्डला ॲडमिशन मिळण्यासारखं आहे. 5-5 हजार मुलांच्या वेटिंगमधून ॲडमिशन मिळवावं लागतं तिथं सरकारी शाळेत. आता हे वेटिंग तरी का लागलं तर गावगावच्या सरकारी शाळा अजून तशा होत आहेत, प्रोसेस चालू आहे. सगळ्या शाळा तशा होतील, यांना दुसरीकडे जाऊन शिकण्याची पण आवश्यकता. हे जागतिक दर्जाचं शिक्षण त्यांना त्यांच्या गावातल्या शाळेत मोफत मिळालं पाहिजे. हे खरं तर सगळ्यांचं ध्येय धोरण असलं पाहिजे. आता तुम्ही स्वतः एकटेच शिकवता तुमच्या आत्ता जालिंदर नगरच्या शाळेला. ही एक मोठी समस्या आहे खरं तर झेडपीची, की मुलं शेकडो आहेत आणि शिक्षक त्यांच्यात एकच आहे. ही समस्या कशी सोडवणार, होतं ॲडजस्ट याच्यावरती? नाही, ही फार आयडियल सिच्युएशन आहे. तुम्हाला एक शाळा चांगली चालवण्यासाठी किंवा मुलांना चांगलं शिकवण्यासाठी, म्हणजे ऐकणाऱ्याला कदाचित ही गोष्ट थोडीशी ऑड वाटेल, पण मी सांगतो अनुभवातून की शिक्षक कमी असणं ही आयडियल सिच्युएशन आहे शाळांसाठी. तिथं तुमच्या प्रयोगांना वाव असतो, तिथं तुम्ही खूप काही करू शकता, ते स्वातंत्र्य असतं तिथं. आणि दोन्ही शाळांमध्ये वाबळेवाडीला 289 मुलांना आम्ही 2 जण होतो. आज जालिंदर नगरमध्ये 2 शिक्षक 150 मुलं आहेत. बाकीची शाळेतली कामं असतात मुख्याध्यापकांना किंवा त्यांना ते करावं लागतं, वेळ द्यावा लागतो. ही फार चांगली व्यवस्था आहे आणि त्यातून काय करायचं, कसं शिकवायचं हे तर शोधून काढले, की ज्याचं ट्रेनिंग दिले महाराष्ट्र शासनाने सगळ्यांना. त्यामुळे ती काय फार अवघड आणि ती समस्या आहे असं मला वाटत पण नाही. हा, दिले पाहिजेत, आले पाहिजेत, हो हे ठीक आहे, त्यांची जबाबदारी त्यांनी केलं पाहिजे, पण त्याच्या वाचून काय अडत नाही हे पण तेवढंच सांगतो. बरोबर. तर शिक्षण व्यवस्था, शाळांचा विकास, झेडपी, हे सगळं आपण बरंच ह्याच्यावरती आपापसात चर्चा करत असतो. पण वारे गुरुजींनी त्यांची कानं उघडणारी मतं अगदी भाषेसारख्या मुद्द्यावर सुद्धा मांडली आहेत. तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. या मुलाखतीवरती, या पॉडकास्टवरती तुम्ही व्यक्त व्हा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. या पॉडकास्टमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ होतो.